नमस्कार शिक्षक बांधवांनो, परीक्षेला जाता जाता आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. सर्वात पहिला मुद्दा आहे की माध्यम. बरेच शिक्षक बांधवांनी माध्यम हा मराठी निवडलेला आहे. तर माध्यम जर मराठी असेल तर काय चुका टाळल्या पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण फॉर्म भरलेला आहे मराठी माध्यमामध्ये, परंतु जेव्हा आपल्यामध्ये पेपर 1चा हातामध्ये पेपर पडतो ऑफलाईनमधला, तर त्यावेळेस इंग्लिश हा विषय देखील त्यामध्ये समाविष्ट असतो. हा देखील महत्त्वाचा आहे. किंवा ॲक्च्युली जेव्हा आपण पेपर स्टार्ट होतं ना, तर त्यावेळेस आपल्याला कोणाला विचारता पण येत नाही, प्रश्न सोडवू कसे आणि काय हो, असा खूप मोठा गोंधळ तयार होतो. आणि एक वेळेस प्रश्नपत्रिका सोडायला बसलो आणि गोंधळ जर मनात झाला, तर आलेले प्रश्न देखील आपल्याला उत्तरं देऊ शकत नाही. त्यासाठी काय लक्षात ठेवायचं आहे बघा, माध्यम आपण मराठी निवडलेलं आहे असं एक गृहीत धरूया. मराठी माध्यम घेतल्यानंतर तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये कोणकोणते विषय असतील हे लक्षात घ्या. पहिला असणार आहे मराठी, दुसरा असणार आहे इंग्रजी, तिसरा असणार आहे हिंदी, चौथा असणार आहे तुमचा EVS आणि पाचवा असणार आहे तुमचा मानसशास्त्र, म्हणजे त्याला आपण CDP म्हणू. लक्षात घ्या, आपल्याला ॲक्च्युली किती विषय आहेत ते लक्षात घ्या. त्यानंतर 1, 2, 3, 4 आणि 5 हे पाचही विषय तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये दिसणार आहेत. परंतु तुम्ही माध्यम जर मराठी निवडलं असेल तर या ठिकाणी तुमच्या पेपरमध्ये म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये इंग्लिश हा विषय असला तरी पण हा इंग्लिश विषय सोडवायचा नाही, तो तसा स्किप करा. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी लक्षात घेऊया की मराठीमध्ये एकूण 30 प्रश्न असतात. 31वा प्रश्न सुरू होतो. आता बघा या ठिकाणी इंग्लिश हा विषय आहे. या ठिकाणी इंग्लिश देखील 31वा क्वेश्चन पेपर पासून जे 60 क्वेश्चन पेपरपर्यंत म्हणजे जे एकूण 30 क्वेश्चन हे इंग्रजीमध्ये असणार आहेत. आणि त्यानंतर हिंदीचं देखील स्टार्टिंग 31 पासूनच होणार आहे, लक्षात घ्या. कारण इथे पण 31, इथे पण 31. बरेच विद्यार्थ्यांचा काय गोंधळ होतो तो बघा, कारण पेपर हातामध्ये येतो आणि आपण सलग त्याने पेपर सॉल्व्ह करत जातो. फॉर एक्झाम्पल आपण मराठी हा विषय घेतला आणि 30 प्रश्न सॉल्व्ह केले आणि लगेच त्याला कनेक्टेड इंग्लिश विषय सुरू होतो आणि तिथून 31 पासून भरतो. मग आपण काय करतो की पुढे चालत बसत नाही की विषय कोणता आहे किंवा नाही आहे. परंतु 31व्या क्वेश्चनला तुम्ही जर इथे 31, 32, 33 समजा तुम्हाला लक्षातच आलं नाही, तर बघा 31, 32 आणि 33 असे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले, तर हे सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल बघा की तुमचा पेपर 31व्या क्रमांकाला हिंदी येणार आहे, परंतु तुमचे हे सर्व पर्याय त्या तोपर्यंत गोल झालेले असतात. मग तुम्हाला हिंदीमध्ये जे काही क्वेश्चन येतात तर त्याची उत्तरं तुम्ही डायरेक्टली इंग्लिशला दिल्यामुळे तुम्हाला हिंदीचे प्रश्नाचे उत्तर माहीत असून देखील तुम्ही ते गोल करू शकत नाही. अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट आहे, लक्षात घेणे मित्रांनो. त्यानंतर आहे समजा उदाहरणार्थ आता मराठी माध्यमचं बोललो, जर कोणी इंग्लिश माध्यममध्ये घेतला असेल तर त्यांनी हा मराठी विषय सॉल्व्ह करायचा नाही. या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर बघूया की मराठी आणि हिंदी. शिक्षक बंधू भगिनींनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो की मराठी आणि हिंदी हे दोन्ही भाषा हे एकमेकांची बहिणी आहेत. बहिणी म्हणजे कसं आहे की तुम्ही जर मराठी व्याकरण परिपूर्ण व्यवस्थित जर केला तर तुम्हाला हिंदी व्याकरण अजिबात जाणार नाही. याचं मी तंतोतंत उदाहरण देत आहे. बघा, मराठी व्याकरणामध्ये आणि हिंदी व्याकरणामध्ये मराठीला 30 आणि हिंदीला 30 मार्क आहेत. त्या 30 पैकी मराठीचा पहिलाच पॅसेज असतो, त्या पॅसेजवर 5 प्रश्न असतात. त्यानंतर लगेच जोडून हिंदी पॅसेज असतो, त्यावर देखील 5 प्रश्न असतात. म्हणजे 5 आणि 5 10 मार्क इथे तुमचे व्यवस्थित कव्हर होणार आहेत. या प्रश्नाला तुम्ही वेळ दिला तरी चालेल, कारण आपल्याला मेरिटमध्ये यायचं नाही, आपल्याला फक्त आणि फक्त पास व्हायचं आहे. म्हणून पास होण्यासाठी आपल्याला जे कट ऑफ दिलेले आहे त्या कट ऑफपर्यंत पोहोचण्यासाठी मराठी आणि हिंदी विषय प्रॉपरली कव्हर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग मराठीमध्ये 10 मार्क आणि हिंदीचं देखील त्याच प्रकारे पहिला परिच्छेद असतो आणि त्यानंतर कविता असतात, त्यावर देखील 5-5 मार्काचे 2 प्रश्न, म्हणजे मराठीमध्ये 10 आणि हिंदीमध्ये देखील 10 असणार आहेत. त्यानंतरचा जर व्यवस्थित विचार केला की महाराष्ट्राची जी TET आहे त्या TETचा मराठी जो विषय आहे त्या मराठीचा विषयापेक्षा हिंदी माध्यमाचा म्हणजे CTET केंद्राचा मराठी व्याकरणाचा पोर्शन हा अतिशय सोपा असतो. त्यामुळे काहीही घाबरायचं आवश्यकता नाही. त्यानंतर हिंदी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जाता जाता मराठी आणि हिंदीचं काय अभ्यास करावं. बघा, या ठिकाणी परिच्छेद आणि कवितेचं तर काही करायची आवश्यकता नाही. जास्तीत जास्त काय विचारतात, तुमचा प्रयोग झाला, वचन झाला, एकवचनी अनेकवचनी हे शब्द त्या ठिकाणी बघून जायचं आहे.
त्यानंतर ध्वनिवर्धक हे पण शब्द असतात, तो पण पोर्शन थोडंसं ओझर तर माहिती घ्यायचं आहे, कारण ॲक्च्युली आपण जर टीईटीला थोडाफार जर अभ्यास केला असेल तर आपण मराठी आणि हिंदीमध्ये खूप चांगल्या प्रकारचे मार्क मिळवू शकतो. त्यानंतरचं आहे मानसशास्त्र. मानसशास्त्राचे अतिशय सुंदर ट्रिक्स सांगणार आहे. बघा मित्रांनो, इन जनरली आपण शिक्षक जे आहात तो मराठी माध्यमातून आलेले असतो, परंतु जेव्हा आपल्याला हिंदी माध्यमाचा पेपर आपल्या समोर येतो, म्हणजे CDPचा म्हणजे बालमानसशास्त्राचा येतो, त्यामधील जे काही कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट अतिशय व्हास्ट आहेत. म्हणजे तुम्हाला त्यांची लँग्वेज, केंद्राची हिंदी लँग्वेज समजायला फार हार्ड जाणार आहे. तर त्यावेळेस काय करायचं, एक टेक्निक सांगणार आहे तुम्हाला. जास्त करून मानसशास्त्राचे प्रश्न जे असतात ना, अतिशय लेंदी असतात, म्हणजे लांबट असतात, त्याला वाचायलाच बराच वेळ लागतो आपल्याला. त्यावेळेस काय करायचं, समजा आपल्याला 4 पर्याय दिले, एक XYZ प्रश्न आहे आणि त्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर त्यावेळेस निवड करताना समजा आपण संदिग्धतेमध्ये असोल किंवा आपल्याला वेळ कमी पुरला की आपण कोणाला टिक करायचा हा देखील प्रश्न पडतो. एक छोटी ट्रिक्स, जर प्रश्नाच्या खाली ऑप्शनमध्ये वरीलपैकी सर्व हा ऑप्शन जर असेल तर मोस्ट ऑफ 99% तो पर्यायाकडे तुम्ही जा. समजलं? त्यानंतर दुसरी ट्रिक्स बालमानसशास्त्राची सांगतोय तुम्हाला. दुसरी ट्रिक्स, जर दिलेल्या पर्यायापैकी ज्याची लेंथ खूप जास्त आहे, ज्याची लांबी वाक्याची खूप मोठी आहे पर्यायातील, तो पर्याय त्यांनी डोळे झाकून निवडायचे. तुम्हाला जर वेळ नाहीच मिळाला तर ह्या 2 ट्रिक्स फॉलो करून डायरेक्ट CDPला तुक्के मारायचे. ओके. त्यानंतर EVSचा अभ्यास. EVSचा अभ्यास करत असताना अतिशय सोपा भाग आहे EVSचा. काही ठिकाणी संशोधक विचारतील, काही ठिकाणी पर्यावरण विचारतील, काही ठिकाणी विज्ञानातील जे काही महत्त्वाचे दिनविशेष आहेत त्या दिनविशेषावर विचारतील. जीवनसत्व फेवरेट विषय आहे CTETचा. त्याचबरोबर जो काही प्राण्यांचा समूह आहे, म्हणजेच मोलुस्का, सिलेंट्राटा, हायड्रा, जेली, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ते कॉमन. त्यानंतर सगळ्यात जास्त पर्यावरण विषयीचे जे काही करार झाले, जसे की क्योटो करार आहे, त्याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातं. क्योटो करार कशाचा संबंधित असतो. त्यानंतर ग्रीन हाऊस इफेक्ट, त्याला बोलतात हरित ग्रीन वायू, यामध्ये देखील कोणते वायू महत्त्वाचा आहे तो देखील आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर केमिस्ट्रीमध्ये फिजिक्समधील जे काही एकके आहेत, प्रकाशाची वेग किती आहे, चालचं एकक काय आहे, अशा प्रकारचं या तक्त्या बेसवरचा जो काही EVSचा पोर्शन आहे त्यावर 100% प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, तुम्हाला हे 4ही मुद्दे, या 4ही मुद्द्यापैकी सर्वात महत्त्वाचा मुद्दा माध्यम आहे. माध्यमामध्ये गोंधळ करून घेऊ नका. त्यानंतर मराठी आणि हिंदी पेपर कसा सोडवायचा हे देखील तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्यानंतर मानसशास्त्राला तुक्के कसे मारायचे या ठिकाणी देखील तुम्हाला ट्रिक्स दिलेले आहे. आणि त्याचबरोबर EVSच्या अभ्यासामध्ये कोणत्या मुद्द्यावर फोकस करायचं आहे ते देखील सांगितलेलं आहे. आता यामध्ये बऱ्याच ठिकाणी जाता जाता आता परिसर अभ्यास काय करावा अभ्यास हा देखील प्रश्न पडलेला आहे सर. परिसर अभ्यासामध्ये मी तर सांगतो तुम्हाला एक दिनविशेष लक्ष द्या. दिनविशेष झाल्यानंतर रोग जे असतात, रोग हा पार्ट व्यवस्थित करून घ्या. त्यानंतर तिसरा मी सांगेल की व्हिटॅमिन जे आहेत, व्हिटॅमिन हा घटक देखील अतिशय महत्त्वाचा आहे. हा झाला आपल्याला पहिला पेपर ह्याच्यामधला आरोग्यशास्त्रामधला. त्यानंतर बॉटनीमधील समजा प्राणी आणि वनस्पती वर्गीकरण पाहू शकता. ओके. त्यानंतर केमिस्ट्रीमधील जे आहेत ना केमिकल फॉर्म्युलाज, ग्रीन विट्रॉल कशाला बोलतात, FeSO4, साधा सॉल्ट कशाला बोलतात, त्याचे जे रेणुसूत्र आहेत त्या रेणुसूत्र देखील तुम्ही जाता जाता केमिस्ट्रीला बघून घ्या. त्यानंतर राहिला विषय आहे फिजिक्सचा. त्या फिजिक्समध्ये तुम्ही अतिशय महत्त्वाचं म्हटलं की जे काही युनिट्स दिलेले आहेत, म्हणजे चालीचा युनिट काय, मीटर पर सेकंद, एक प्रकाश वर्ष बरोबर किती आहे, 746, अशा प्रकारची जी काही टेंटेटिव्ह माहिती आहे ती हे फिजिक्सच्या घटकामध्ये करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओखाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती मिळत राहतील. थँक्यू.